अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य श्री चेतनजी तुपे यांनी जी लक्षवेधी या ठिकाणी सभागृहासमोर आणलेली आहे त्यामध्ये त्यांचा उद्दिष्ट अतिशय स्पष्ट आहे की प्लास्टिकच्या वापराने प्लास्टिकचं विघटन होण्याकरता 100 वर्ष लागतात। या त्यांच्या मताशी मी सहमत आहे। एकेकाली ग्रामीण भागामध्ये तर नाही तर शहरी भागामध्ये सुद्धा बांबूपासून निर्माण केलेल्या सर्वच आयुधांचा दैनंदिन जीवनामध्ये वापर केला जायचा। जशी प्लास्टिकची निर्मिती झाल्यानंतर प्लास्टिकच्या वस्तू स्वस्त्यात मिळत असल्या कारणानं शहरी भागामध्ये प्रामुख्यानं सर्व आयुध ही प्लास्टिकच्या वापरात सुरुवात झाली, परंतु अजून खेडेगावामध्ये अजून सुद्धा बांबूपासून निर्माण झालेल्या बऱ्याचशा वस्तूंचा वापर केला जातो। एकूणच बुरुड हा समाज ह्या बांबूच्या पासून बऱ्याचशा गोष्टी निर्माण करण्यामध्ये त्यांचं तज्ञ आहेत ते लोक। मध्य काळात नानाभाऊ पटोलेंनी माझ्याकडे तक्रार केली की अशा ह्या बुरुड समाजाच्या लोकांना त्या परिसरामध्ये बांबूची उपलब्धता नाही। खरं म्हणजे जर का या ठिकाणी अशा कलाकारांना तंत्रज्ञाना अशा प्रकारची जर रॉ मटेरियल उपलब्ध नाही झाला तर त्यांची कला सुद्धा नाहीशी होण्याची शक्यता आहे, त्यांचा रोजगार नाहीसा होण्याची शक्यता आहे। आणि म्हणून नुसत्या ग्रामीण भागामध्ये नाही तर शहरी भागामध्ये सुद्धा या बांबू लागवडीला प्रोत्साहित करण्याकरता अटल बांबू समृद्धी योजना मगाशी उल्लेख चेतनजी तुपे यांनी केला तो खरा आहे की त्यामार्फत शेतकऱ्यांना बांबू लागवडीकरता फुकट रोपं दिली जातात। ती जोपासना करण्याकरता सुद्धा त्यांना 1, 2, 3 वर्षापर्यंत पैसे दिले जातात। 3 वर्षामध्ये बांबूची निर्मितीसाठी जो लागणारा जो कालखंड संपतो। अध्यक्ष महोदय, आता तर 60 फूट उंचीचे बांबू निघाले। म्हणजे बांबूचे पूर्वीची जी प्रजाती होती ती तितकी उत्कृष्ट नव्हती, परंतु एकूण R&Dच्या माध्यमातून वनस्पती शास्त्रज्ञाच्या माध्यमातून अशी निर्मिती केली। 60 फूट उंचीचे बांबू आणि अशा बांबूच्या लागवडीकरता रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत 2.5 हेक्टर म्हणजे 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकराकरता 7 लाख रुपये त्या शेतकऱ्यांना देण्याची योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारने घेतलेली आहे। मधल्या काळामध्ये चुकून त्या ठिकाणी 7 लाखाची पुन्हा 2 लाख केले होते, परंतु तो GR 2 लाख करण्याचा अजून पूर्ण झालेला नाही। याचा अर्थ 7 लाख रुपये हेक्टरी ते शेतकऱ्यांना मिळणार आहेत। अध्यक्ष महोदय, मधल्या काळामध्ये वनपट्टे वाटले गेले। ग्रामीण भागामध्ये आदिवासी लोकांना वनपट्टे तर त्या वनपट्ट्याच्या जागा तशाच ओसाड राहिल्या। प्रामुख्यानं ज्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री त्या पालघर जिल्ह्यामध्ये आम्ही सर्वच प्रकारची जागृती निर्माण करून शेतकऱ्यांना सांगितलेलं की आदिवासींना सांगितलं तुमच्या वनपट्टीच्या जागेत तुम्ही बांबू लावा। साधारणपणे 3 वर्षामध्ये तुम्हाला 7 लाख रुपये हेक्टरी मिळतील आणि एकदा बांबू लावल्यानंतर पुन्हा ते बांबू लावण्याची गरज नाही। बांबूची निर्मिती दर वर्षाला होत राहील आणि दर 3 वर्षानंतर त्यांना उत्पन्न मिळेल। एकूणच राज्य सरकार आणि केंद्र सरकार नुसते बांबूची निर्मिती करणं नाही तर त्याच्यावर रोजगार बांबू बोर्डाच्या माध्यमातून विविध प्रकारची खेळणी निर्माण करणं, साहित्य निर्माण करण्याची बांबू बोर्डाची योजना आहे। आता या ठिकाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सुद्धा बांबू करता स्वतंत्र योजना निर्माण झालेली आहे आणि त्यामध्ये एका युनिटला साधारण 10 कोटी रुपयेपर्यंत कर्ज मिळणार आहे। आणि म्हणून माझं म्हणणं आहे की चेतनजी तुपे, तुम्ही म्हटल्याप्रमाणे या नुसत्या त्या बुरुड लोकांना रोजगार नाही, आदिवासी लोकांना बांबू निर्मिती करता त्यांना प्रोत्साहित करणं आणि त्याची मार्केटिंग करण्याकरता विविध मॉलमध्ये सुद्धा त्या ठिकाणी जागा निर्माण करून देण्याचं निश्चित केलेलं आहे। एकूणच आपण जो उद्दिष्ट आहे की प्लास्टिक टप्प्याटप्प्यानं प्लास्टिकचा वापर कमी व्हावा किंबहुना तो शून्य व्हावा, जेणेकरून पर्यावरणाचा जो ऱ्हास होत चालला तो थांबावा, याकरता ही लक्ष तुम्ही आणल्यात। याच्या अनुषंगानं चर्चा घडेल, काही लोकांना त्याचा बोध होईल आणि प्लास्टिकचा वापर कमी करण्याचा लोकांचा प्रयत्न चालू राहील।